लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि मग नंतर ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीण म्हणून राहणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येतं। लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचे जवळपास 600 पेक्षा जास्त भाग आता पूर्ण झालेले आहेत आणि त्या मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी ही जयंतच्या त्रासाला कंटाळलेली असते। जयंतपासून जान्हवीला दूर जायचं असतं पण जयंत हा जान्हवीला दूर जाऊ देत नसतो आणि मग लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी आणि जयंत बाहेर फिरण्यासाठी येतात आणि मग जान्हवी एका बोटीवरून समुद्रामध्ये उडी मारते। जयंत जान्हवीला समुद्राच्या किनाऱ्यावर खूप शोधण्याचा प्रयत्न करतो पण जान्हवी त्याला कुठेच सापडत नाही आणि मग जयंत जान्हवीच्या घरी येतो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडली आहे आणि तिचे निधन झाले आहे आणि हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो। आणि मग पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीच्या घरचे हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि त्या ठिकाणी जान्हवीचा फोटो ठेवलेला असतो। सगळेच त्या ठिकाणी जान्हवीची आठवण काढत असतात। जयंतसुद्धा जान्हवीच्या फोटोला पाहून रडत असतो आणि तिची आठवण काढत असतो। आणि मग त्याच भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की लक्ष्मी निवास झोपलेले असतात आणि जान्हवी हळूच त्यांच्या रूममध्ये येते। जान्हवी लक्ष्मीच्या पायापाशी बसलेली असते आणि रडत असते आणि लक्ष्मीला अचानक जाग येते आणि जान्हवीला तिथे पाहून तिला धक्काच बसतो। ती जान्हवीला विचारते की हा सगळा काय प्रकार आहे आणि मग जान्हवी तिला सांगते की जयंत तिला कशा प्रकारे त्रास देत होता आणि मग हे सगळं ऐकून लक्ष्मी निवासला धक्काच बसतो। त्यानंतर लक्ष्मी निवास ठरवतात की जान्हवीला आता परत जयंतकडे जाऊ द्यायचं नाही। लक्ष्मी जान्हवीला म्हणते की तू इथेच राहा आणि मग जान्हवी म्हणते की नाही, मी इथे राहू शकत नाही। जर मी इथे राहिले तर जयंत मला परत त्याच्या घरी घेऊन जाईल आणि मग जान्हवी ठरवते की विश्वाच्या घरी जाऊन राहायचं। आणि मग त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवीच्या आजीची तब्येत खराब असते, त्यामुळे जयंत जान्हवीच्या घरी आलेला असतो आणि मग घरी आल्यानंतर बघतो तर जान्हवीच्या पायातलं पैंजण त्या ठिकाणी पडलेलं असतं। तो ते पैंजण बघतो आणि ओळखतो की हे तर पैंजण जान्हवीच्या पायातलं आहे आणि ते इथे कसं काय आलं। आणि मग जयंतला थोडासा संशय येतो की जान्हवी इथे आली असेल आणि मग तो घराच्या बाहेर येतो। घराच्या बाहेर आल्यानंतर त्याला एक लहान मुलगा भेटतो। लहान मुलगा म्हणतो की जान्हवीताई कुठे आहे। जयंत त्याला सांगतो की जान्हवीताई आता या जगामध्ये नाही। मग तो मुलगा म्हणतो की असं कसं होऊ शकतं, जान्हवीताई तर मला रात्रीच दिसली होती। आणि मग हे ऐकून जयंतला खात्री होती की कदाचित जान्हवी जिवंत आहे आणि मग इथून पुढे तो जान्हवीचा शोध घेण्यासाठी सुरुवात करतो। आणि इकडे आपण पाहतो तर जान्हवी ही विश्वाच्या घरी आलेली असते। तिथे आल्यानंतर तिने सांगितलेलं असतं की तिचं नाव चंदना आहे आणि त्या ठिकाणी ती मोलकरीण म्हणून सगळे काम करत असते पण ती विश्वाच्या समोर येत नसते। विश्व आल्यानंतर ती दुसऱ्या रूममध्ये जात असते किंवा मग साडीने तिचं तोंड ती झाकून ठेवत असते, त्यामुळे विश्वाला माहीतच नसतं की ही जान्हवी आहे। आणि विश्वाच्या घरच्यांना सुद्धा तिने सांगितलेलं असतं की तिचं नाव चंदना आहे। आणि त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की जान्हवीचं निधन झालेलं आहे ही बातमी आता पेपरमध्ये सुद्धा आलेली असते। तो पेपर विश्वा घेतो आणि त्यावरची बातमी विश्वा वाचतो आणि वाचल्यानंतर त्याला खूप दुःख होतं। त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी बाहेर बसून गाणं म्हणत असते आणि विश्वाला जान्हवीचा आवाज येतो। विश्वाला वाटतं की मला हा जान्हवीच्या आवाजाचा भास होतोय, जान्हवी या जगामध्ये नाही तरी सुद्धा मला जान्हवीचा आवाज ऐकू येतोय। तर एकंदरीत पाहता पुढील भागामध्ये आपल्याला जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने राहणार आहे। हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवले जातं तेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। पुढे चालून आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये जे काही घडलेलं आहे तेच पाहायला मिळणार आहे। म्हणजे जान्हवी ही जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि विश्वाच्या घरी जाऊन राहणार आहे। तर या मालिकेमध्ये पुढे येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।